एक पालक म्हणाले की मुलगा शाळेतून येतो आणि दार लावून घेतो, आपल्या रूममध्ये जातो, त्याला रूममधलं दार उघडं ठेवलेलं सुद्धा खपत नाही. अरे दार उघडं ठेव ना, आम्हाला तो आतमध्ये काय पाहतो काय करतो काय आम्हाला माहीत नाही. आणि तो तयार नाही आहे ते दार उघडं ठेवायला. तासनतास बसतो आणि एकलकोंडा झालेला आहे. मित्र नाही आहेत. माझ्याकडे येणाऱ्या अनेक मुलांना काही समस्या, अभ्यास लक्षात राहत नाही, काही काही समस्या घेऊन येतात. मी सगळ्यांना विचारतो की तुला मित्र आहेत का? मित्र आहेत एक दोन, शाळेतले. कोचिंग क्लासमध्ये जातो 2-3 सोबत. म्हणजे तुझा रूममेट असेल, आहे तो त्याचा अभ्यास करतो, मी माझा करतो. मित्रच नाही आहेत. तुमच्यासोबत तुमचे 4 चांगले पाठराखण करणारे, चांगल्या स्वभावाचे मित्र असणं जरुरी आहे. कारण मुलं आईवडिलांपेक्षा मित्रांचं जास्त ऐकतात. पियर प्रेशर जे आहे, पियर कम्पॅरिझन आहे, ते फार जरुरी आहे. अलीकडे हे मोबाईल आल्यामुळे मैत्री, संवाद, मित्र कसे 4 मित्र निघाले सहलीला, कुठे पोहायला निघाले, कुठे कुठे निघाले, काही नाही दिसत असं दृश्य आजकाल. जो तो आपापल्या मोबाईलमध्ये आहे. आणि असं खूप की बाबा आज मी याच्या घरी खेळायला जातो, त्याच्या घरी खेळायला जातो, हाही म्हणजे लहान मुलांमध्ये दिसत नाही. हा दिसत नाही. खेळायचे मैदानं राहिले नाहीत आणि नाही जात म्हणे आम्ही एकमेकांच्या घरी वगैरे. आणि नाही आला तर आईवडील तर अभिमानाने सांगतात, आमच्या ह्याला सतत अभ्यासात असतो, तो फालतू मित्र त्याच्याकडे येत नाही, त्याला आवडत नाही आलेले. फालतू मित्र जरुरी आहेत. ते तुम्हाला 4 गोष्टी शिकवतात. टाइमपास पण का? टाइमपास आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामागे. तर मला असं वाटतं की कुठेतरी ते तुटत चाललेले आहेत, तसंही एकलकोंडे होत चाललेले आहेत. आणि मित्र म्हणजे फेसबुक किंवा याच्यावरची फ्रेंडशिप, फ्रेंडलीच नव्हे तर काय म्हणतात, फेसबुकवर 1000 मित्र गल्लीत ओळखत नाही कुत्रं, अशी अवस्था होऊन जाते. ते आभासी आहे, ते खरं जग नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.